नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज मी बनवत आहे सुरमई फ्राय. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2-3 आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याची पेस्ट करून घेऊया. नंतर मी इथे अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याच्यावरती 1 लिंबू पिळून घेतलेला आहे. नंतर 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ, आणि आपण जी पेस्ट केली होती ती व्यवस्थित त्याला लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित पेस्ट आणि हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपण तो मॅरिनेट करायला ठेवून देऊया. नंतर येथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी रवा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यात तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, त्याच्याने खूप छान वास येतो. तर इथे आपण हे फिश या पिठामध्ये आणि रव्याच्या मिश्रणामध्ये चांगलं दोन्ही बाजूनी लावून घेऊया. चांगलं दाबून व्यवस्थित दोन्ही बाजूनी त्याला लावून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये दोन्ही बाजूनी अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपले फिश फ्राय चांगले फ्राय झालेले आहे. दोन्ही बाजूनी अगदी त्याला गोल्डन कलर आलेला आहे. एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले हे सुरमई फ्राय तयार होते. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.